कारण सैफवरती हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यातून जेरबंद करण्यात आलेला आहे। लेबर कॅम्पमधून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत। या कारवाईचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागला असल्याचं पाहायला मिळत आहे। हिरानंदानी परिसरातल्या लेबर कॅम्पमध्ये तो लपला। आरोपीने हल्ला केला तेव्हा परिधान केलेलं काळं टी-शर्ट, गुलाबी गमछा याशिवाय त्यानंतर बदललेलं निळं शर्ट पोलिसांनी जप्त केलंय। आरोपीला पकडलं तेव्हा त्याच्याकडे कोयता सापडल्याची देखील माहिती सध्या तरी मिळते। एकंदरीत आपण जर बघितलं तर हा आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। तब्बल 3 दिवसांचा कालावधी उलटलेला आहे। 3 दिवस झाले सैफ अली खानवर हल्ला झालाय। 3 दिवसानंतर पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आलंय। कारण सैफवरती हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यातून जेरबंद करण्यात आलेला आहे। लेबर कॅम्पमधून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत। या कारवाईचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागला असल्याचं पाहायला मिळत आहे। हिरानंदानी परिसरातल्या लेबर कॅम्पमध्ये तो लपला। आरोपीने हल्ला केला तेव्हा परिधान केलेलं काळं टी-शर्ट, गुलाबी गमछा याशिवाय त्यानंतर बदललेलं निळं शर्ट पोलिसांनी जप्त केलंय। आरोपीला पकडलं तेव्हा त्याच्याकडे कोयता सापडल्याची देखील माहिती सध्या तरी मिळते। एकंदरीत आपण जर बघितलं तर हा आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। तब्बल 3 दिवसांचा कालावधी उलटलेला आहे। 3 दिवस झाले सैफ अली खानवर हल्ला झालाय। 3 दिवसानंतर पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आलंय।